काय बोलू? नमस्कार मंडळी, मी स्नेहा कोकटे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। कशी आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर आज तुम्हाला सर्व बॅकग्राऊंड चेंज दिसत आहे कारण मी आहे माहेरी आलेली। तर सॅटर्डे संडे होता आणि अहो पण बाहेर गावी गेले, त्यामुळे आरू बोलली मम्मा प्लीज चल आपण पण आजीकडे जाऊ। तर म्हटलं ठीक आहे, म्हणून आम्ही एकच दिवसासाठी आलेलो आहोत। आणि चला तर तुम्हाला मी माझं घर दाखवते, माझं माहेरचं घर। तर माझं घर बाहेरनं असं दिसतं। चला आता तुम्हाला आत घेऊन जाते। सरक बाजूला। आणि हे आहे गेट आणि असं गेट मधनं एंट्री केलं की सर्वात आधी येतं ते हे छोटूसं अंगण। छोटूसं आहे पण सफिशियंट आहे। आणि एवढ्या छोटूशा अंगणात सुद्धा माझ्या आईने खूप सुंदर गार्डन बनवलेलं आहे। आणि इथनं स्टार्ट होतं गार्डन। तुम्ही माझं बाल्कनी गार्डन माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे। आणि मला गार्डनिंगची आवड आहे, तशीच आईला सुद्धा आहे। आईला आहे म्हणूनच मला आहे। आणि माझे जे काही प्लांट्स आहेत ते सर्व मी इथनंच घेऊन गेलेली आहे। तर बघा या साईडला छान इथे पेन्सिल कॅक्टस आणि खूप व्हरायटीचे सुंदर सुंदर झाडं आहेत आईकडे। माझ्याकडे कमी जागा असल्यामुळे मी इतकी झाडं नाही लावू शकत, पण आईने भरपूर झाडं लावलेली आहेत। आणि इथे बघा खूप मोठं असं क्रिसमस ट्री आहे। आणि त्यानंतर हे पिंपळाचं बोन्साई इथे करायचा आईचा प्रयत्न चालू आहे। आणि इथे हे स्टँड आहे, मी आरोहीपेक्षाही छोटी असेल तेव्हापासूनच हे स्टँड आहे बघा। आणि त्यामध्ये छान असे आईनं झाडं ठेवलेले आहेत। आणि झाडं पाहता पाहता माझा विचार चालू आहे की यातलं कोणतं झाड मला नेता येईल, कोणतं माझ्याकडे नाही आहेत। तर आता बघा हे पिंक सिंगोनियम आहे, हे माझ्याकडे नाही आहे, हे मला कटिंग घेऊन जायचे आहेत। सोबत हे प्लांट पण मला खूप आवडलं। तर असं आहे आईचं गार्डन। आणि हा कॉर्नर बघा किती सुंदर असा डेकोरेट केलेला आहे। आता नुकताच उन्हाळा संपलेला आहे, त्यामुळे झाडं बरीचशी खराब झालेली आहेत। आता छान पावसाळा चालू झाला की झाडांना पुन्हा तेजी येतं आणि झाडं खूप छान दिसतात। आणि इथं जो जिना आहे त्यावर सुद्धा आईने खूप छान असे प्लांट्स लावलेले आहेत। या झाडाला बघून मी इतकी खुश झाली, म्हटलं 3-3 डहाळ्या दिसत आहेत म्हणजे आपल्याला यातलं एक नेता येतं। पण जेव्हा असं खाली बघितलं तर तेव्हा एकच आहे याची मेन जे झाड आहे आणि त्याच्या ह्या ब्रांचेस आहेत। आणि हा कृष्ण कमलचा वेल। चला तर आता आपण गार्डन तर बघितलंच। कोण रडते? आणि इथे बघा पप्पाची एक्साइटमेंट। रात्री पूर्ण वर्ल्ड कप बघितलं तेव्हाही तेवढेच एक्साइटेड होते आणि पुन्हा सकाळी रिपीटेड बघितलं आणि इतके खुश आहेत पप्पा। बघितले पप्पांची स्माईल, सतत असा खोडकरपणा पप्पा करत राहतात आणि आम्हाला खूप हसवत राहतात। आता स्माईल दे। आणि हे आहेत माझे पप्पा। बोला काही थोडस। काय बोलू? काय बोलू सांगतो? मला ड्युटी जायचं ना ग, सोड ड्युटी जायचं सोडणं। आणि आज संडे असल्यावर पण पप्पा ऑफिसला जात होते, त्यामुळे मी इथे त्यांना जाऊ देत नव्हते। बाय बाय। चला पप्पा गेलेत आता ऑफिसला। आता तुम्हाला घर दाखवते। आज मला उठायला थोडा लेट झाला, माहेरी असलं की असंच होतं माझ्यासोबत नेहमी। गार्डन तर तुम्हाला दाखवलं। आत्ता इथनं एंटर होतं घरात जायला। हा आहे आमचा पोर्च आणि इथे बसून आम्ही छान सकाळ संध्याकाळचा चहा एन्जॉय करत असतो। आणि तुम्हाला हे जे घर दिसत आहे हे सर्व म्हणजे माझ्याच आवडीनुसार बांधण्यात आलेलं आहे। तेव्हा मी म्हणजे मला एवढं काही कळत नव्हतं, पण तरी सुद्धा मी कुठे बघितलं असेल त्यानुसार मी पप्पा असं बांधायचं तसं बांधायचं करून सर्व माझ्या चॉईसनं बांधलेलं आहे जवळपास तरी। आणि मंगेश तेव्हा लहान होतं, त्याला एवढं काही कळत नव्हतं। तर हा आहे पॅसेज आणि ही ब्रिक वॉल आहे ती। तर यासाठी तर मी खूप हट्ट धरून बसली होती कारण पप्पाला इथे टाईल्स लावायच्या होत्या, पण मला अशी ब्रिक वॉल पाहिजे होती। आणि इथचा लुक बघा, खरंच खूप सुंदर दिसतो टाईलपेक्षा। आणि हा पॅसेज आहे आणि हे आहे हॉलचं मेन गेट।
आणि हे सुद्धा काचा सहित सर्व माझ्याच आवडीचं आहे. आणि इथे सुद्धा हे बघा सुंदर असे प्लांट ठेवलेले आहेत. हे आहे मनी प्लांट आणि याची शाईन बघा किती सुंदर आहे. आणि या साईडला ठेवलेला आहे अग्लोनिमा. एंट्रीला हे 2 प्लांट्स असे ठेवलेले आहेत. आणि इथे आहे नेम प्लेट श्री गजानन कात्रे आणि ही सुद्धा मीच कस्टमाइज केलेली आहे. इथे ही वादळ आलं तर पडली होती, आता ही पण मला दुरुस्त करून द्यावी लागेल. बघा इथे तर ही अशी छान नेमप्लेट आहे आणि हिला बनवून पण जवळपास 2 वर्ष झालेली आहेत आता. आणि पॅसेजमधनं एंट्री केल्यावर आपण येतो सरळ लिव्हिंग रूममध्ये. हे आहे लिव्हिंग रूमचं गेट. मस्त कोरीव असं गेट आहे आणि ही अशी मोठी अशी ही लिव्हिंग रूम आहे. आणि हा आहे बेड. इवन हे कर्टन सुद्धा माझ्याच चॉईसचे आहेत, फक्त कलर चेंज झालेला आहे घराचा. आणि इथे कॉर्नरला तुम्हाला दिसत आहे हा जो लॅम्प मी बनवला होता 1-2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. हा आहे लॅम्प. आणि इथे लॅम्पच्या वर बघा इथे छान काच बसवलेला आहे आणि इथे ह्या 2 छान बॉटल आर्ट आहेत आणि हे पण मीच बनवलेले आहेत. आणि इथे खूप सुंदर अशी राधाकृष्णाची मूर्ती आहे. आणि ही बॉटल बघा. आणि त्यानंतर ही बॉटल आणि तुम्हाला एक दाखवते. कुठे गेलं रे बाबा बटन. हा. आणि यामध्ये छान असे लाईट्स लावलेले आहेत. रात्रीला खूप सुंदर दिसते हे बॉटल लॅम्प. घर असं रोडवर असल्यामुळे सतत गाड्या वाहत राहतात, त्यामुळे तुम्हाला गाड्यांचा आवाज खूप येत असेल. आणि त्या बाजूला छान असं हे शोकेस आहे. आणि हा जो घराला पेंट केलेला आहे हा माझ्या चॉईसचा नाहीये. आणि ही या भिंतीमध्ये खूप पाणी मुरतं ना, त्यामुळे तो कलरही थोडा असा दिसतो. सो चला आता हे इथे छान असं शोकेस आहे आणि यामध्ये पण छान छान वस्तू ठेवलेल्या आहेत. हा गणपती बघा, हा पण मीच बनवलेला आहे. सोबत इथे बनाबनी आहेत, सर्वांचं वेलकम करत आहेत. शोकेसच्या वर बघा इथे तुम्हाला आरोहीचा फोटो दिसेल. आरोही 7-8 महिन्याची असेल तेव्हा पप्पा बालाजीला गेलेले आणि तिकडनं हा फोटो बनवून आणलेला. मोबाईलमध्ये फोटो होता त्यापासून हे बनवून आणलं. आणि शोकेसच्या खाली इथे आहे आमचा सोफा आणि सोफ्याच्या बाजूला इथेच एक प्लांटर आहे आणि त्यामध्ये आहेत हे रिअल प्लांट. आणि या प्लांटरचा व्हिडिओ सुद्धा मी मागच्या वेळेस तुमच्यासोबत शेअर केलेला. आणि ही भिंत यासाठी मोकळी सोडलेली आहे की इथे आईला मोठा असा फॅमिली फोटो लावायचा आहे, पण माहित नाही त्याचा मुहूर्त कधी निघेल. इथे असतो हा सेंटर टेबल ठेवलेला, सेंटरला न ठेवता असा कॉर्नरला ठेवलेला आहे. आणि त्यावर हे सोप सुपारीचा डब्बा. आणि त्या बाजूला इथे की होल्डर. आणि इथे आहे आमचा टीव्ही. आणि टीव्हीच्या वर इथे आहेत आमचे गजानन महाराजांचा मोठा असा फोटो. तर असं सिंपल अशी लिव्हिंग रूम आहे. खूप काही फर्निश नाही आहे, पण खूप सुंदर आहे. ही अशी दिसते आमची लिव्हिंग रूम. आणि हॉलमधनं आपण इथे एंट्री करत आहोत. हे आहे सोनूची बेडरूम. सोनू म्हणजे माझी भाऊज आहे. आणि हे आहे एक वॉल आणि त्याला बघा किती सुंदर अशी फ्रेम लावलेली आहे. आणि या फ्रेमच्या बाजूला ही जी वॉल आहे तिथे आहे छान असा त्यांच्या लग्नातला फोटो, सप्तपदी घेतानाचा हा फोटो आहे. आणि त्यानंतर हे आहे सोनूचं कबर्ड. कसं हा हे आहे सोनूचं कबर्ड. आणि कबर्डच्या वर आहे हा खूप सारा पसारा नाही, ही खरं तर चिवची खेळणी आहेत, कारण आता नुकताच बर्थडे झाला आणि तिला खूप साऱ्या गाड्या वगैरे आलेल्या आहेत गिफ्ट. आणि आत्ताच ती इतकं खेळत नाही, त्यामुळे वर पॅक करून ठेवलेले आहेत. आणि काही बॅग वगैरे आहेत. आणि इथे आहे मी. आणि हा आमच्या चिवचा पाळणा. आमची चिव गेलेली आहे मामाकडे, तर आम्ही पाळण्याला पाहून चिवला खूप जास्त मिस करत आहोत. आणि वर इथे आहे सज्जा आणि त्यामध्ये पण भरपूर सामान ठेवलेलं आहे, त्यामुळे त्याला छान असा पडदा करून ठेवलेला आहे की पसारा कोणाला दिसू नये. त्यानंतर इथे एक छोटंसं कबर्ड आहे. इथे पण चिवची खेळणीच असतात ठेवलेली.
आणि हा आमचा पसारा, आमची बॅग वगैरे. आणि ही आहे तर बेडरूम, पण तुम्हाला इथे बेड दिसणार नाही कारण चिहू बेडवरनं 3-4 दाब पडली, त्यामुळे मंगेशने सरळ तो बेड पॅक केला आणि स्टोर रूम मध्ये ठेवून दिला. सो चला, तर हे आमचं ते जुनं घर आहे. आणि जेव्हा आम्ही समोरचं हे बांधकाम केलं तेव्हा पप्पाला खूप फोर्स केला होता खरं तर की याचंही आपण रिनोव्हेशन करू, पण पप्पा बोलले नाही, मला या घरात काहीही चेंजेस करायचं नाही, कारण हे घर बघितलं की आम्ही केलेल्या संघर्षाची आठवण येते आणि ही आमची आठवण म्हणून जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तरी असं राहू द्यात. या घरासाठी पप्पाने खरंच खूप जास्त कष्ट घेतलेले आहेत. आणि पप्पा अकोल्याला फक्त कपड्यांवर आलेले होते आणि तेव्हा त्यांना फक्त 300 ते 400 रुपये महिना होता. त्यातनंही बचत करून त्यांनी हे घर उभं केलेलं आहे. तर इथे 2 कबर्ड आहेत आणि इथे आहेत गव्हाच्या टाक्या. इथे आमचं एक सिलेंडर असतं आणि ही लॉन्ड्री बॅग. आणि इथे पण एक अशी अलमिरा बनवून घेतलेली आहे, त्यामध्ये आईचे खूप सारे बुक्स आहेत, सोबत तांब्या पितळीची भांडी आहेत आणि खाली इथे कपडे असतात आणि इथे पण एक्स्ट्राच्या पिशव्या वगैरे सर्व सामान असतं. हे आहे माझ्या आजोबांचा फोटो आणि तुम्हाला इथे छान हे असं हँगर दिसत असेल, हे आईनेच बनवलेलं आहे लोकरपासनं. आणि चला आत्ता इथे एंटर होत आहे किचनमध्ये. आपण छान लोणचं घातलेलं आहे. इथे असते एक चेअर ठेवलेली आणि इथे आहे वॉशरूम. तर असं आमचं हे छोटूसं किचन आहे. इथे छान एक भांड्याची रॅक ठेवलेली आहे. त्यानंतर इथे पण छोटी मोठी भांडी आहेत. त्यानंतर हा छोटूसा गॅसचा ओटा आणि हे सर्वात महत्त्वाचं हे आहे आमचं देवघर. आणि हे देवघर पण जेव्हा हे घर बांधलं होतं ना तेव्हाच आहे. तर बघा असा हे आईनेच डिझाईन करून घेतलं होतं. त्यानंतर इथे आहेत आमचे गजानन महाराज. इथं काही पाण्याची भांडी ठेवलेली असतात, इथे देवांची भांडी ठेवलेली असतात आणि इथे सर्व छोटे मोठे दाढी वगैरे सर्व. आणि जे वरची भांडी आहेत इथे सर्व वाळवणीचे पदार्थ ठेवलेले असतात. आणि या साईडला सुद्धा एक्स्ट्राची भांडी, काही टाक्या वगैरे आणि त्यामध्ये सुद्धा वाळवणीचेच पदार्थ ठेवलेले असतात. आणि हा आहे आमचा फ्रीज. कधी घेतला होता काय हा फ्रीज आहे 1998 मधला, म्हणजे तेव्हा मी किती 8 वर्षाची होते हो ना, तेव्हाचा हा आमचा फ्रीज. आणि इथनं पाणी यायचं थंड. कितीला? आणि याचं बिल अजूनही आईकडे आहे. आणि हा फ्रीज 6000ला घेतला होता फक्त. आणि तेव्हा आम्ही इतकं खुश होतो आमच्याकडे फ्रीज आला म्हणून. अच्छा, तेव्हा कोणाकडे जास्त फ्रीज नसायचे. आणि हा इथे आहे वॉशिंग एरिया आणि इथे आहे हा मोठा असा मिरर आणि वॉश बेसिन. आणि इथे आहे आमची स्टोर रूम. आणि हे बघा इथे सर्व एक्स्ट्राची बुक्स आहेत. आणि त्यानंतर हे इथे कम्प्युटर धूळ खात पडलेला आहे. त्याने जेव्हापासून लॅपटॉप घेतलं तेव्हापासून कम्प्युटर बिचारा. आणि हे माझं कम्प्युटर आहे, माझ्या बड्डेला पप्पानी गिफ्ट केलेलं. आणि आता मीच घेऊन जाईल बहुतेक हे कम्प्युटर, कारण त्याच्याकडे लॅपटॉप असल्यामुळे तो अजिबात यूज नाही करत आहे. इथे जे एक्स्ट्राचे दिवाण वगैरे आहेत ते सर्व इथं ठेवलेले आहेत. आणि हे आमचं जुनं घर आहे खरं तर. आणि ज्या 2 रूम्स आहेत समोर, लिव्हिंग रूम आणि बेडरूम, ते नवीन म्हणजे त्यालाही आता 17-18 वर्ष झालीत बांधून. आणि हे जुनं आहे. आणि हे कधी बांधलं होतं गाई तुम्हाला थांबा माझ्या आईला भेटवते. पप्पा ही आहे माझी आई. किती वर्ष झाले का या घराला बांधून? हे घर आहे 95 मधलं, म्हणजे मंगेश 5 वर्षाचाही कम्प्लीट झालेला नव्हता. हे घराचं वास्तून मंगेशचा बर्थडे सोबत केला. तर तुम्हाला छतावर घेऊन जाते. आणि इथे ना प्रत्येक गोष्ट अशी दारावरच मिळते, त्यामुळे आम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेस बाजारात जायची गरज पडत नाही. सर्व ज्या आवश्यक गोष्टी आहेत बऱ्याचशा त्या दारावर येतात विकायला. आणि बघा आता मी जात आहे छतावर. आणि हे बघा हे इतकं मोठं प्लांटर जे आहे ते कूलर आहे, हाफ कूलरचा टब आहे, त्यामध्ये हे झाडं लावलेले आहेत. आणि जी डिझाईन पॅसेजमध्ये केलेली आहे ती इथे पण वर थोडी केलेली आहे. आणि आत्ता तुम्हाला दाखवते माझी शाळा. ही आहे माझी शाळा. बघा घराच्या अगदी समोर सुगंचन सुखदेव तापडिया विद्यालय.
आणि या शाळेमध्ये मी 5वी ते 10वी पर्यंत शिकलेली आहे. आणि शाळा अशी घरासमोर असण्याचे माहिती आहे का खूप सारे तोटे आहेत. मला एकही दिवस अब्सेंट राहता येत नव्हतं. एकही दिवस राहिली किंवा बाहेर खेळताना दिसली की लगेच टीचर्स आवाज द्यायचे की आणि असा हा पूर्ण गच्च भरलेला एरिया आहे. इथनं लगेच PKVचा एरिया स्टार्ट होतो. PKV म्हणजे पंजाबराव कृषी विद्यापीठाचा एरिया. सर्व झाडं आहेत, छान बगीचे आहेत, तलाव आहेत. चला तर असं आहे माझं छोटंसं घर. आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओ सोबत. बाय, टाटा.